नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलला तुमचं स्वागत आहे. आज आपण जे काही आहे टॅगवरचा व्हिडिओ आज पाहणार आहोत. कारण तुमची परीक्षा ती शनिवारी किंवा रविवारी आहे. काही स्टेटमध्ये शनिवारी आहे तर काही स्टेटमध्ये रविवारी आहे CTETची एक्झाम. तरी ज्यांनी महाटेटचा देखील तुमचे जी काही आन्सर की आहे, अंतिम आन्सर की ती आलेली आहे. ज्यांनी अजून पाहिलं नसेल ते त्यांनी महाटेट वेबसाईटला जाऊन ती तुमची आन्सर की पाहू शकता. त्यानंतर आपले हे CTETचं ॲडमिट कार्ड देखील कालच आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांनी अजून डाउनलोड केलं नसेल ते डाउनलोड करून घ्या किंवा ज्यांचं आलं नसेल त्यांचं आज नक्की येईल. तर तुम्ही पाहू शकता की इथे काय करायचं आहे तुम्हाला. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा. इथे तुमचा डेट ऑफ बर्थ, डे मंथ आणि इयर टाकायचं. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची. त्यानंतर इथं हा सिक्युरिटी पिन आहे त्याला इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे, तिथे टाकायचं आणि नंतर सबमिट हे बटन मग इथं टिक करून याच्यावर क्लिक करून इथे क्लिक करून नंतर सबमिट करून टाकायचं आहे. तर त्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड येईल आणि तुम्हाला कळेल की तुमचं कुठे नंबर आलेला आहे. तर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत टॅगवर्डचा, कारण टॅगवर्डचा वापर करून तुम्ही थोड्याफार प्रमाणात का होईना बऱ्यापैकी पॅडॉलॉजी प्रश्न हे सॉल्व्ह करू शकता. टॅगवर्ड जे असतात ते सर्व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2015 नुसार जे काही नियम लागू केलेले आहेत CTET साठी किंवा CBSEनी किंवा सरकारने की का तर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवलं जावं यासाठी संदर्भातले जे काही नियम आहेत त्यावर आधारित तो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे. आणि त्या अनुसरूनच CBSEचा जो पेपर असतो आपला CTETचा तो काढला जात असतो. तर आपण पाहूया टॅगवर्ड कोणते आहेत. तर टॅगवर्डमध्ये पाहू आपण पहिलं ते CDP म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंटचे पॅडॉलॉजी म्हणजे त्याचे आपण टॅगवर्ड पाहू. तर काही जे महत्त्वपूर्ण त्यामधले ज्या थेरी आहेत त्यामध्ये जीन पियाजे, लेव वायगोस्कीच्या ज्या थेरी आहेत त्या महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामध्ये जीन पियाजेचे जे थेरी आहे त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण काही शब्द आहेत जसे आत्मसात्मीकरण, समायोजन, संतुलन, स्कीमा, जीववाद, सक्रिय, जिज्ञासू वातावरण के साथ खोजबीन, संज्ञानात्मक विकास हे काही महत्त्वपूर्ण शब्द त्यांच्या थेरीतील आहेत. तसेच लेव वायगोस्कीमधील सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक अनन्यक्रिया, भाषा, परस्पर शिक्षा, वैयक्तिक वार्ता, पाड़ या ढांचा यानी स्क्रैप फोल्डिंग, समीपस्थ विकास का क्षेत्र, अन्य से अधिक की जानकारी हे काही त्यातले महत्त्वपूर्ण शब्द आहे. त्यानंतर लॉरेन्स कोहलबर्गचे म्हणजे नैतिक विकास, नैतिक तर्कना. तसेच आपलं विकास आणि वाढ आणि विकास याला काय म्हणतात वृद्धी म्हणजे वाढ आणि विकास म्हणजे ते तर लगेच सेमच वर्ड आहे. विकासमध्ये काय येतं सतत या निरंतर, सामान्य से विशिष्ट, गुणात्मक, रचनात्मक, मस्तकाधोमुखी विकास म्हणजे मस्तकापासून खाली, निकट से दूर म्हणजे लहानापासून मोठा होत जाणारा विकासाचा क्रम. तसं वृद्धी मात्रात्मक म्हणजे काय आपण मोजू शकतो. म्हणजे लहान मूल ज्यावेळेस मोठं जातं त्याच्या वजनात फरक पडतो, त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत जातो, ती काय मापदंड असतो. रचनात्मक म्हणजे त्याची रचना बदलते. तसेच शारीरिक हा विकास कसा असतो वाढ ही कशी असते शारीरिक असते. त्यानंतर गर्भावस्था असे प्रौढावस्था. तर जे काही वाढीचे विकासाचे जे आहेत रूल ते जे असतात ते गर्भावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत कसे बदलत जातात याच्याबद्दल प्रश्न येतात. त्यानंतर किंवा असं सुद्धा प्रश्न विचारला जातो की वृद्धी कशा प्रकारे होते, तर ती गर्भावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत वृद्धी ही असते. असे पण पॅडॉलॉजीमध्ये काही प्रश्न विचारले जातात. तसं बुद्धी ही काही बहुआयामी आहे. तर बहुआयामीचे हार्डवर्ड गार्डनर यांनी सांगितलेलं आहे. तसे समुच्चय या समूह म्हणजे बुद्धी कशी असते समुच्चय, वेगवेगळ्या गोष्टींचा समुच्चय असतो बुद्धीमध्ये. विभिन्न व्यक्तियों में बुद्धी के विभिन्न स्तर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जो बुद्धीचा स्तर हा असतो काय वेगवेगळा असतो. सगळ्यांचा बुद्धिमत्ता किंवा बुद्धीचा स्तर हा एकसारखा नसतो. त्यानंतर आपण मराठी टॅगवर्ड पाहू. हे टॅगवर्ड फक्त मराठी, हिंदी यांचेच नाही तर पूर्ण जे काही तुमचं सायन्स आहे, मॅथ आहे, SST आहे म्हणजे आपलं सोशल सायन्स आहे, EVS आहे, या सगळ्यांसाठी हेच टॅगवर्ड यूज केले जातात. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हे जे एक आराखडा तयार गेलेला आहे की विद्यार्थ्याला केंद्रभूत ठेवून त्यात कसं शिकवलं पाहिजे याचबाबतचं ते एक रूल बनवलेले आहेत, नियम बनवलेले आहेत. त्यानुसार हा CTETचा पेपर हा तो काढला जात असतो. तर आपण पाहू पॉझिटिव्ह टॅगवर्डमध्ये काय योग्य आहे, बरोबर आहे, फायदा आहे,
तसे अचूकता, अचूक आहे, अशा प्रकारचे शब्द तुम्हाला दिसले तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, म्हणजे समजत तुम्हाला की कोणतं उत्तर बरोबर आहे. तसेच शाबासकी देणे, सर्वसमावेशक शिक्षा, प्रकल्प कार्य, बहुभाषिकता, प्रयोग करणे, सायन्समधले असेल तर प्रयोग, पाठ्यपुस्तकाबाहेर व इतर शब्द, स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या विविधतेचा सन्मान केला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जी काही विविधता असेल तर त्याचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. समानतेची वागणूक असली पाहिजे, म्हणजे श्रीमंत, गरीब किंवा मुलगा, मुलगी अशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे, समानता असली पाहिजे. किंवा हुशार विद्यार्थी, विद्यार्थी यांच्यामध्ये तफावत न करता त्यांना एक समान वागणूक दिली पाहिजे. उपक्रम समृद्ध वातावरण, म्हणजे विद्यार्थ्यांना नेहमी सक्रिय ठेवलं पाहिजे, उपक्रमामध्ये त्यांना सक्रिय ठेवलं पाहिजे, वेगवेगळे उपक्रम दिले पाहिजे. आकलनात्मक, आकलन होईल अशा गोष्टींचं त्यांना त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. संधी देणे, म्हणजे त्यांना स्वतःला बोलण्याची, वेगवेगळ्या कृती करण्याची संधी दिली पाहिजे. सक्रिय सहभाग करून घेणे, म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग हा यामध्ये फार महत्त्वाचा असतो. वातावरण निर्मिती, तशा प्रकारची वातावरण निर्मिती केली गेली पाहिजे. तसेच दृकश्राव्य साधन सामग्री, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवत असताना दृकश्राव्य साधन सामग्रीचा वापर करून शिकवलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांच्या सृजनशीलता वाढवणे, ज्ञानरचनावादावर आधारित असलं पाहिजे. विद्यार्थी केंद्र शिक्षण, म्हणजे मी आधी सांगितलं की जो काही अभ्यासक्रम बनवला जातो तो कोणाला समोर ठेवून बनवला जातो, तो विद्यार्थ्यांना समोर ठेवून बनवला जातो. तर त्यामुळं नेहमी प्रश्नांची उत्तरं देताना विद्यार्थी केंद्रित ठेवूनच प्रश्नांची उत्तरे ही दिली गेली पाहिजे. तसेच संशोधक वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. सामूहिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मोकळी असली पाहिजे त्यांच्यामध्ये, ते स्वतःला जे काही प्रश्न आहेत ते न घाबरता त्यांनी शिक्षकांना विचारले पाहिजे. सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, त्यांच्यामधले गुण ओळखून विद्यार्थ्यांना त्या दिशेने प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थी खेळाडू असतात किंवा काहीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे गुण असतात, ज्यांच्यामध्ये म्हणजे प्रभुत्व गुण असतो. मग अशा विद्यार्थ्यांना पुढे भाषणामध्ये किंवा ज्यांच्यामध्ये वेगळे गुण, समजा एखाद्या विद्यार्थ्याला चेस खेळता येतो तर मग त्याला चेसच्या स्पर्धांमध्ये पुढे पाठवणं किंवा त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना त्या दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहित करणं, हे देखील शिक्षकाचं कर्तव्य असतं. कला कौशल्यात बदल केला गेला पाहिजे. वेगवेगळे कौशल्य त्यांना शिकवले गेले पाहिजे वेगवेगळे. तसेच सकारात्मक ज्ञान दिलं गेलं पाहिजे. सतत, नेहमी आणि व्यापक आणि मूल्यांकन केलं गेलं पाहिजे. सतत सातत्यपूर्ण मूल्यांकन झालं पाहिजे. तसंच निगेटिव्ह वर्ड्स, तुम्हाला ज्यावेळेस पॉझिटिव्ह प्रश्न विचारला तर तुम्ही पॉझिटिव्ह वर्डचा वापर करून उत्तरे लिहू शकता. तसेच जर निगेटिव्ह विचारलं तर निगेटिव्ह मध्ये तुम्हाला हे निगेटिव्ह शब्दांचा वापर करून तुम्ही उत्तरे लिहू शकता. तसे नवे, निराश करणे, दंड करणे, शिक्षा करणे, नियंत्रित करणे, चुकीचे, सत्य नसणारे, म्हणजे चुकीचं आहे, चुकलं की विद्यार्थ्यांना तू चुकीचं आहे असं म्हणत राहिलं तर मग त्यांच्या डोक्यावर त्याच गोष्टीचा परिणाम होतो आणि ते त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग ते अजून जास्त चुका करत जातात. सत्य नसणारे, अचूक, योग्य नाही, नाकारणे, नुकसान होणे, तोटा होणे, फक्त पाठ्यपुस्तक, म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकालाच समोर ठेवून त्यानुसारच शिकवणे, इतरांशी त्यांची तुलना करणे, त्यांना दुर्लक्षित करणे, जबरदस्तीने त्यांच्याकडून अभ्यास करून आज जेवढं झालाच पाहिजे, दबाव टाकणे त्यांच्यावर, कडक शिस्त लावणे, हे वर्गीकरण करणे, काटेकोर नियम बनवणे, नापास, पाणउतारा करणे, म्हणजे दुसऱ्यांदे खरे काही विद्यार्थ्यांचं मुद्दामून काय केलं जातं की त्यांचा पाणउतारा केला जातो, त्यांना कमी लेखलं जातं, त्यांची थट्टामस्करी केली जाते, पाठांतर करून घेणे, फक्त उच्च शिक्षणासाठी तयार करणे, हे सगळे काय निगेटिव्ह वर्ड आहेत. ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न विचारला जातो तर तुम्ही निगेटिव्ह वर्डचा वापर करून त्याचे उत्तर हे देऊ शकता. अशाच प्रकारे हिंदी भाषेचं देखील, हिंदीचं पाहू आपण. त्यामध्ये विविध गतिविधिया, अपसारी चिंतन, अनुरूप चिंतन, बहुभाषिकता, जसं मराठीमध्ये सुद्धा तुम्ही बहुभाषिकता हा शब्द वापरू शकता की बहुभाषिकतेला महत्त्व आहे. विविधता का सम्मान, सर्वांगीण विकास, सामाजिक अंतरक्रिया, भाषा सीखने की क्षमता जन्मजात, नॉर्म्स चॉम्स्की. तर चॉम्स्कीचं एक मराठीमध्ये सुद्धा येऊ शकतं की भाषा ही जन्मजात असते, तिच्यासाठी शिकण्याची काही हे नसते, तर ती जन्मजातच मुलामध्ये असते आणि तो ते जन्मजातच काय आत्मसात करू शकत असतो, हे देखील आहे.
तसेच प्रोत्साहित, अंतर्मुखी विद्यार्थी की सहाय्यता, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं. जे विद्यार्थी अंतर्मुखी असतात त्यांना काय करायचं, प्रोत्साहित करायचं. वास्तविक व सही स्थिती जानकारी एवं सर्वेक्षण विधी, म्हणजे जे काही आहे ते त्यांचं सर्वेक्षण विधीने, म्हणजे ओव्हरऑल त्यांचं सर्वेक्षण करून त्यांच्यानुसार विद्यार्थ्यांनुसार त्यांचं खरं खरं मूल्यांकन लिहून आपण पोर्टफोलिओ बनवतात टीचर. तसं परियोजना पद्धती, परियोजना पद्धती म्हणजे वेगवेगळ्या योजना विद्यार्थ्यांसाठी राबवणे, त्यांना प्रकल्प कार्य देणे, त्याच गतिविधी म्हणजे वेगवेगळ्या गतिविधी करणे की ज्याच्यामुळे त्यांना सहभाग वाढेल विद्यार्थ्यांचा. चर्चा, प्रयोग, अनेक परिप्रेक्ष्य और विविध दृष्टिकोन, पोर्टफोलिओ, उद्देशपूर्ण व व्यवस्थित नियमित कार्य, गतिविधी, विद्यार्थी कार्य का संग्रह, विद्यार्थियों केलेल्या कार्यांचा संग्रह करणे. नैदानिक मूल्यांकन में विद्यार्थी के पूर्व ज्ञान के बारे में जानना, विद्यार्थी के लक्षण के बारे में सूचना प्राप्त करना आदि. दृश्य श्राव्य सामग्री दैनंदिन जीवन से जोडना, म्हणजे जे काही गोष्टी असतात उदाहरण देताना देखील शिक्षकांनी काय केलं पाहिजे की प्रत्येक उदाहरण देताना त्याला दैनंदिन जीवनाशी निगडीत असलं पाहिजे, आजूबाजूच्या वातावरणाशी निगडीत आले पाहिजे. अशा प्रकारचीच उदाहरणं हे शिक्षकांनी दिली गेली पाहिजेत. हेच तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता यांचा. त्यानंतर समावेशी शिक्षा, पढना अर्थ समजकर, म्हणजे जे काही वाचन करायचं त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. विविध संदर्भ में भाषा का प्रयोग, म्हणजे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये भाषेचा प्रयोग हा करता आला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना फक्त भाषा ही फक्त शिकण्यासाठी नाही तर तिचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर पण करून शिकवले गेले पाहिजे. चर्चा का अवसर, म्हणजे चर्चा करण्याचे त्यांना संधी देणे. बच्चों को सम्मान देना, प्रोत्साहन, बच्चों में की त्रुटियां, म्हणजे चुकले तर त्यांच्या चुकांना लगेच अंडरलाईन नाही करायचं. हे पण काय होतं की जरी ते चुकले तर चुकलं म्हणजेच ते शिकतात ते, म्हणजे त्यांचा तो एक पॉझिटिव्ह वर्ड होतो की बच्चों की त्रुटियां. कारण का पता लगाना, म्हणजे जर ते चुकत असते तर काय चुकतात याच्या कारणाचे देखील समजून घेऊन नंतर त्याला प्रोत्साहित करणे व्यवस्थित करण्यासाठी. त्या सृजनात्मक गतिविधी अर्थपूर्ण अधिगम, म्हणजे एक कृतीयुक्त शिक्षण असं याचा अर्थ होतो. जिज्ञासा, बालक केंद्रित, मातृभाषा में शिक्षा, हस्तपरक गतिविधी, करके सीखना, प्रिंट समृद्ध वातावरण, मतलब प्रिंट समृद्ध म्हणजे आपण पाहत असतो की लहान मुलांचे जे वर्ग असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तक्ते लावलेले असतात, त्याला काय म्हणतात, प्रिंट समृद्ध वातावरण. त्रुटिया अधिगम का हिस्सा होती आहे, म्हणजे काय लहान मुलं जे चुका करतात ते काय शिक्षणाचाच एक भाग आहे असं म्हटलं जातं. समस्या समाधान कौशल्य का विकास करणं, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग हे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे. तसेच गणित पद्धती के व्यावहारिकता, म्हणजे गणिताच्या व्यावहारिक जे उदाहरणं घेऊन त्यानुसार गणिताचं त्यांना माहिती करून देणं किंवा गणिताचे नियम माहिती करून देणं, पण त्यासाठी वापर करताना व्यावहारिक आजूबाजूच्या जे काही वातावरणामध्ये गणिताचा जिथं वापर होतो अशा उदाहरणांचा समावेश करणं. त्यांना नवीन नवीन अनुभव देणं, म्हणजे नए नए अनुभव देना. अब हिंदी में ही उसके निगेटिव वर्ड कोणते आहेत तर उच्च शिक्षा, शिक्षक के अनुरूप, श्रेणी में वर्गीकृत करना, म्हणजे विद्यार्थ्यांना जे काय वर्गीकृत केलं जातं श्रेणीमध्ये ए ग्रेड बी ग्रेड असं त्या ग्रेडिंग अंक करणं, श्रेणी वर्गीकृत करणं किंवा श्रेणीमध्ये वर्गीकृत करणं, ग्रेडिंग अंक करणं. तसंच शिक्षक के अनुरूप म्हणजे फक्त शिक्षकाला महत्त्वपूर्ण आहे. उच्च शिक्षा म्हणजे तुम्हाला 9वी 10वीला खूप चांगलं बनायचं आहे, खूप मार्क पाडायचे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उच्च शिक्षासाठी प्रोत्साहित नाही केलं गेलं पाहिजे. निष्क्रिय म्हणजे त्या नुसतं शिक्षकच शिकवत आहे, विद्यार्थी काहीच करत नाही, ते निष्क्रिय, हे पण निगेटिव्ह टॅग वर्ड येतो. लैंगिक असमानता म्हणजे म्हणतात की मुलींना मॅथ्स येत नाही, हे काय आहे की ते लैंगिक असमानतेचं उदाहरण येतं. मुलींना वेगळं ठेवणं किंवा मुलींना प्रोत्साहित नाही करणं, त्यांना समान न वागणूक देणं, असं त्याला लैंगिक असमानता. शिक्षक केंद्रित, कंठस्थ करणं, दंड सजा देणं, पुस्तक केंद्रित, हस्तोद्धारित म्हणजे निगेटिव्ह आहे हे सर्व. केवळ मात्र ही, कठोर सजा, रटना, मानक शब्द या मानकीकृत परीक्षण, उच्चस्तरीय चिंतन, काव्यात्मक भाषा,
सुंदर लेखक या लिखावट परभर. म्हणजे हे सगळे काय हे निगेटिव्ह वर्ड आहे. ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न विचारला जातात तर तुम्ही त्यावेळेस या शब्दांचा वापर करून तुम्ही त्याचा निगेटिव्ह याचं उत्तर हे देऊ शकता. आता हे जे वर्ड आहेत यांचा वापर तुम्ही सगळ्या सब्जेक्टमध्ये मी आधी पण सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही यांचा वापर सगळ्या सब्जेक्टमधले कॉमन वर्ड आहेत हे जे मी काढलेले आहेत तर ते सगळ्या तुम्ही कोणत्याही पॅडॉलॉजी असू दे त्यामध्ये तुम्ही त्याचा नक्कीच वापर हा करू शकता. त्यानंतर आपण काही प्रश्न पण पाहू. आता हा पहिला एक प्रश्न पाहू. 2018च्या प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी शिकवले जाते तेव्हा. आता इथं तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांना काय करायला सांगितले, शब्दलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा काय केलं पाहिजे. तर पहिलं काय, त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते. दुसरं, त्यांची अचूकता वाढते. तिसरं, त्यांच्या अस्खलितता सुधारते. आणि चौथं, त्यांच्या सर्जनशीलता समृद्ध होते. आता इथं सर्जनशीलतेचा तुम्ही पाहू शकता, इथं सर्जनशीलतेचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे इथं सर्जनशीलता काय त्यांच्यामध्ये वाढत नाही. अस्खलितता सुधारते म्हणजे काय, अस्खलितता बोलण्यामध्ये असतं ना, त्यामुळे मग हा पण काय येणार, निगेटिव्ह वर्ड येणार. आणि त्यांच्या आकलन क्षमतेमध्ये वाढ नाही होणार कारण त्यांना लेखन कला शिकवत आहे. तर ते आकलन क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी त्यांना वेगवेगळे इतर साहित्य दिले गेलं पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली पाहिजे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये आकलन क्षमतेमध्ये वाढ होईल. म्हणजे हा पण निगेटिव्ह. म्हणजे इथं कोणता येईल, मग अचूकता वाढते. म्हणजे आधीच सांगितलं तुम्हाला योग्य आहे, अचूक आहे. मग इथे पहा तुम्ही हा टॅग वर्डचा तुम्ही इथं काय झाला वापर झालेला आहे. म्हणजे इथं कोणतं उत्तर येतं, बरोबर हे दुसरं उत्तर येतं. पुढचा एक प्रश्न पाहू आपण. भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे. भाषेच्या वर्गामध्ये वाक्यरचने सराव म्हणजे ऑप्शन 1, विद्यार्थी वैविध्यपूर्ण नमुने अभ्यासतात आणि नेमके उत्तर शोधतात. दुसरं, विद्यार्थ्यांना शिक्षक मदत करतात आणि विविध माध्यमांच्या आधारे ते स्वतःचे सिद्धांत मांडतात. तर आता इथं पहिलं त्यानंतर तिसरं पाहूया. विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात. आणि चौथं, विद्यार्थी स्वतः शिक्षण सामग्री तयार करतात आणि स्वानुभवातून ज्ञान प्राप्त करतात. तर आता मी तुम्हाला आधी सांगितलं की वातावरणाचं आणि आजूबाजूच्या परिसराचं जे असतं त्यातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करणे. म्हणजे इथं बरोबर इथं लगेच हा तिसरं काय येईल, इथं याचं बरोबर उत्तर येतं की सभोवतालच्या वातावरणातून जे काही गोष्टी अनुभव घेतले जातात त्यांचा वापर करणं. म्हणजे इथं मग उत्तर कोणतं आलं, बरोबर हे तिसरं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं टॅग वर्डमध्ये सुद्धा हेच होतं. आता इथं वरचा जो विचार केला आपण, विद्यार्थी वैविध्यपूर्ण नमुने अभ्यासतात आणि नेमके उत्तर शोधतात, हे पण थोडंफार बरोबर आहे. परंतु आदर्श उत्तर जर आपण शोधलं तर ते कोणतं आहे की मी आधी सांगितलं की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार काय सांगितलं, सभोवतालच्या वातावरणाचा वापर केला गेला पाहिजे. विविध गोष्टींमध्ये त्याचा आपल्याला व्यावहारिक ज्ञान मिळालं पाहिजे. जगात नुसतं शिक्षण हे शिक्षण नाही तर त्याचा वापर बाहेर करता आला पाहिजे. म्हणून नेहमी व्यावहारिक ज्ञानाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते उत्तर हे काय असतं, बरोबर असतं. पुढचा अजून एखादा प्रश्न पाहू आपण. अस्खलित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते. तर ऑप्शन 1, विद्यार्थ्यांशी संवाद साधून. दुसरं, विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांना गप्प बसण्यास सांगून. आणि तिसरं, विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका तिथल्या तिथं सांगून आणि सुधारून. आणि चौथं, संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देणे. आता तुम्हाला माहितीच आहे की आपण टॅगवर्डमध्ये पाहिलं की संधी देणे, तर संधी देणे इथं आलं पहा. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं आहे, ऑप्शन क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपले आता जी TIIT आता आपली होणारच आहे लगेच. तर आता मी माझ्या चॅनलवर त्या TIITचे बरेचसे आपण लगेच तयारीला लागू. कारण परीक्षा ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस तेवढी प्रॅक्टिस आपल्याकडून ही झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस आपण जर प्रॅक्टिस करायला लागलो तर ती होत नसते. कारण जास्त करून पेपर हा गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर येत असतो. त्यामुळं आपण ह्या नंतर आता ह्या CTTच्या एक्झामनंतर टेट हे एक्झामची तयारी करणार आहोत. तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते जरूर सबस्क्राईब करायचा, पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि असंच मला सपोर्ट करा. धन्यवाद.